विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत कंबाईन गट प पूर्व परीक्षा 2025 यामध्ये आलेला इतिहासाचा प्रश्न, जो की सोप्या पद्धतीनं कसा सोडवता आला असता. तर बघू शकताय तुम्ही पाठीमागे हा इतिहासाचा प्रश्न आहे. यामध्ये बघा, हा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. म्हणजे हा प्रश्न आहे प्रार्थना समाजावरती. समजते, प्रार्थना समाजाबद्दल काय आहे. तर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील की प्रार्थना समाजामध्ये कोण कोण होतं. तर नाम जोशी होते, बरोबर. त्यानंतर नामदार गोखले होते आणि महर्षी विठ्ठल शिंदे हे सुद्धा होते. आता हे तिघे सुद्धा जर प्रार्थना समाजाशी संबंधित असतील तर ऑप्शनमध्ये पहिला बघायचा आहे की ह्या तीन गोष्टी आहेत का. बघा, अ ब आहेच, अ ब इथं पण आहे, पण इथं अ नाही म्हणलं हे तर गेलेलं आहे, इथं अ नाही हे तर हे पण गेलेलं आहे. मग आता राहतोय अ ब आणि ड. आता हे डायरेक्ट जर असं सोडवायचं झालं तर अ ब आणि ड उत्तर सुद्धा तुम्ही मारू शकताय. समजतंय. बघा, नाम जोशी हे प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत, नामदार गोखले हे सुद्धा आहेत आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सुद्धा आहेत. समजतंय. आणि हा जो समाज, ह्या समाजानं नाशिक इथं न काढता हे कुठं काढलं होतं, पंढरपूर या ठिकाणी यांनी काढलेलं पाहायला मिळते. त्यामुळं हे सी हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच काय, ह्याचं उत्तर तुम्ही काय देणार, अ ब आणि ड. सिंपल. कशा पद्धतीनं, जर तुम्हाला माहिती आहेत की नामदार गोखले किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि नाम जोशी हे कशात आहेत, कशाशी संबंधित आहेत, तर प्रार्थना समाजाच्या वतीनं काम करतात. जर हेही तुम्हाला माहिती नाही तर हे तर माहिती असायला पाहिजे की नाशिक या ठिकाणी न अनाथाश्रम काढतात आणि पंढरपूर या ठिकाणी काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सोप्या भाषेत तुम्ही काय करू शकता, प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. ठीक आहे. त्यासाठी अशाच काही व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.